नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात पाहू शकता। बघा, जिल्हा परिषद भरतीची कागदपत्रे तपासणी सुरू झालेली आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, जिल्हा परिषद भरतीच्या कागदपत्र तपासणी संदर्भातची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत। जिल्हा निवड समिती नागपूर, जिल्हा परिषद नागपूर सरळसेवा पदभरती सन 2023 साठी बघा पाहू शकता। पदाचे नाव आहे आरोग्य सेवक पुरुष। परीक्षा दिनांक 11/6/2024 रोजी झालेली परीक्षा आहे। मूळ दस्तऐवज पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी बघा। जे उमेदवार या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र ठरलेले त्या उमेदवारांची यादी आहे आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी। याच पद्धतीने झेडपीची जी काही आरोग्य सेविका आहे, पर्यवेक्षक आहे, ग्रामसेवक आहे, यामध्ये जे उमेदवार पात्र ठरणार आहे त्या उमेदवारांची देखील लवकरच या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे DV जे आहे ते सुरू होणार आहे। त्यासाठी सर्वांनी डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे। आता बघा, आरोग्य सेविकाचे जे काही रिझल्ट आहेत ते लागताना आपल्याला पाहायला मिळते। नागपूर आहे, हिंगोली आहे, वर्धा आहे, हे जे काही आरोग्य सेविकाचे निकाल आहेत ते आलेले। त्याचबरोबर ज्या झेडपीमध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल त्या झेडपीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणी तुमचा निकाल तुम्ही चेक करायचे। तुम्हाला मिळालेले मार्क्स या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे तुम्ही DV साठी पात्र ठरतात किंवा नाही। व्यवस्थितरित्या जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही DV साठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र ठरत असाल तर लगेचच तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते रेडी करून ठेवायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी जॉईनिंग जी ती योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मिळू शकते। बघा, अशा पद्धतीने ही यादी या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे। जे काही विद्यार्थी असतील नागपूरचे त्यांनी हा जो काही व्हिडिओ तो व्यवस्थितरित्या बघा। तुमचं जर नाव असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते रेडी करून ठेवायचे। आता कोणत्या तारखेला तुम्हाला बोलवलेले ते देखील तुम्हाला या ठिकाणी सांगतो। बघा, विशेष सूचना या ठिकाणी दिलेली आहे। उपरोक्त नमूद आसन क्रमांक असलेल्या उमेदवारांनी मूळ दस्तऐवज व त्यांच्या प्रत्येकी 2 सांख्यिकीत प्रतीसह पडताळणीकरिता आबासाहेब खेडकर सभागृह, जिल्हा परिषद नागपूर, GPO चौक, नवीन इमारत, रवी भवनेच्या समोर, सिव्हिल लाईन नागपूर, पिनकोड 440001 येथे दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे। बघा, जे काही उमेदवारांचे या ठिकाणी नाव आहेत त्यांनी 25 जुलैला या ठिकाणी मूळ दस्तऐवज त्यासोबतच त्याच्या 2 सांख्यिकीत म्हणजे झेरॉक्स प्रती तयार करून या ठिकाणी दिलेला जो काही पत्ता आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। अशाच पद्धतीने उर्वरित जे काही झेडपी त्यांचे देखील लवकरच या ठिकाणी प्रोसेस सुरू होईल आणि लगेचच तुम्हाला नियुक्त्या ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत। तर अशा पद्धतीची या ठिकाणी अपडेट होती। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्यासोबतच हॉल तिकीट संदर्भात देखील बहुतेक विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी हॉल तिकीट संदर्भातचे प्रॉब्लेम होते, तर लवकरात लवकर ते देखील सॉल्व्ह होतील। आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कमेंट्समध्ये सांगितले की हॉल तिकीट्स डाउनलोड होत आहेत म्हणून। आता ते कोणत्या विद्यार्थ्याचे त्यांनी पदाचं नाव दिलेलं नाही आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या एक वेळेस विद्यार्थ्यांनी हॉल तिकीटसाठी जाऊन चेक करून बघायचे हॉल तिकीट्स डाउनलोड होत आहेत किंवा नाही, आणि कमेंट बॉक्समध्ये येस किंवा नो लिहून पाठवा, म्हणजेच इतर जे काही विद्यार्थी त्यांना देखील त्या ठिकाणी मदत होणार आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।